जाऊयात नागपूरला. आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत. अमर, आपण बघतोय नागपूरमध्ये सुद्धा ज्या जागा आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागपूरमध्ये अतुल लोंढेंनी विजयाचा दावा केलेला आहे. महायुतीचं पारडं जड असताना देखील तर अमरावतीमध्ये आपण बघितलं कशा पद्धतीनं सगळा ड्रामा झालेला आहे. काँग्रेसचा उमेदवारच बेपत्ता झालेला होता, गायब झाला, रुग्णालयात सापडला. या सगळ्यामुळे लक्ष लागलेलं आहे खास करून नागपूर आणि अमरावतीकडे. काय नेमकी परिस्थिती आहे? पहिली जी मतमोजणी झाली आहे, काय काय निकाल आणि अपडेट दिसत आहेत? अधिकृतरित्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिले प्रक्रिया झाली, सगळे गठ्ठे करण्यात आले, 25-25 चे गठ्ठे करण्यात आले आणि त्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे जे कल आहे ते भाजपाच्या उमेदवारांच्या बाजूने संपूर्ण दिसत आहे आणि ते अपेक्षित सुद्धा होतं, कारण की संख्याबळ जे आहे ते भाजपाकडे प्रचंड असं वरचढ आहे नागपुरात आणि त्यामुळे सुरुवातीचे जे कल आहे, सुरुवातीचे जे मतमोजणीचे सुरुवातीचे जे कल आहे त्याच्यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहे. अधिकृतरित्या अजून निवडणूक अधिकारी किंवा तिथलं कोणी सांगितलं नसलं, जी माहिती मिळते आतमधल्या सूत्रांकडून, त्याच्याकडनं जी माहिती मिळते की भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहे आणि ते चित्र अमरावतीला सुद्धा असल्याची प्राथमिक माहिती मिळते. आणि तिसरी निवडणूक जी होत्या ती भंडारा गोंदियाला, तिथे सुद्धा अगदी भाजपाचाच उमेदवार आघाडीवर राहील याची शक्यता आहे आणि तिथे सुद्धा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूणच तिन्ही ठिकाणी आपण बघायला गेल्यास भाजपाचे उमेदवार जिंकतील असाच विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला. किंबहुना नागपुरात तर काँग्रेस आपले मतं जे आहे, संख्याबळ आहे ते कायम ठेवतं की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष राहील, कारण की भाजपाचे 582 मतं आहे तर त्यापेक्षा जास्त 650 किंवा 680 पर्यंत आम्हाला मतं मिळतील असं पोद्दार सांगताय. अगदी. त्यामुळे निकालांमध्ये उमेदवारांनी दावे केलेले आहेत, पक्षांनी दावे केलेले आहेत, ते कितपत खरे होत आहेत ते बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे.